नमस्कार. आज आपण एका खरंच रंजक विषयावर बोलणार आहोत. आपल्या शरीरातल्या पेशी अगदी आतल्या पातळीवर कंपनांना, हालचालींना प्रतिसाद कसा देतात. यासाठी आपण डॉक्टर मंदार धर्माधिकारी यांच्या एका लेखातील माहिती बघणार आहोत. बियॉन्ड द सेल वॉल, हाऊ रेझोनन्स थेरपी ट्रान्सफॉर्म्स युअर बॉडीज लिव्हिंग आर्किटेक्चर. आजच्या चर्चेतून आपल्याला म्हणजे शरीरात पेशींच्या पातळीवर काय काय संवाद चालतायत ना, ते उलगडायचंय. शरीराकडे फक्त पेशींचा ढिगारा म्हणून नाही बघायचं, तर एका सजीव वास्तुरचनेसारखं, जी बाहेरच्या बदलांना प्रतिसाद देते. चला तर मग याचा जरा खोलवर विचार करूया. सुरुवात करूया एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स म्हणजे ECM पासून. अनेकांना वाटतं की ही पेशींच्या मधली रिकामी जागा आहे, पण तसं नाहीये, बरोबर? हे तर त्या सजीव वास्तुरचनेचं एक महत्वाचं अंग आहे, नाही का? अगदी बरोबर. ही जागा म्हणजे केवळ रिकामी किंवा नुसती भरलेली जागा नाहीये. ते एक असं गतिशील जाळं आहे, पेशींना आधार देणारं, त्यांना जोडणारं. विचार करा, जसं इमारतीचं स्ट्रक्चर असतं, पण हे सजीव आहे. सजीव स्ट्रक्चर, इंटरेस्टिंग. हो, आणि जेव्हा यावर रेझोनन्स सारखी म्हणजे यांत्रिक शक्ती येते, तेव्हा हे जाळं स्वतःला बदलतं. योग्य हालचाली किंवा कंपनांमुळे हे जाळं काय म्हणतात त्याला मजबूत होतं. त्यामुळे टिश्यूज म्हणजे उती निरोगी राहतात, त्यांची बरे होण्याची क्षमता वाढते. म्हणजे ही रचना बाहेरच्या सिग्नल्सना प्रतिसाद देते. पण पेशींना स्वतःला कसं कळतं की बाहेर काहीतरी बदल होतोय? त्या या मॅट्रिक्सशी कशा जोडलेल्या असतात? इथे येतात इंटिग्रिन्स. हे पेशींच्या पृष्ठभागावरचे छोटे अँकर समजा. अँकर? हो, हुक्स सारखे, जे पेशींना ECM मध्ये घट्ट धरून ठेवतात. पण ते फक्त अँकर नाहीत, ते संवादक पण आहेत. म्हणजे बाहेरून येणारे यांत्रिक संकेत ते पेशींच्या आत पोहोचवतात. एका अभ्यासात म्हटलंय तसं की सजीव पेशी सतत यांत्रिक उत्तेजना अनुभवत असतात आणि या भौतिक संकेतांना जैविक प्रतिसादात बदलतात. अरे वा, म्हणजे हे इंटिग्रिन्स एका प्रकारे पेशींचे कान आणि हात दोन्ही झाले, जे बाहेरचं जग अनुभवतात आणि आत निरोप देतात. बरोबर, अगदी. आणि याच प्रक्रियेला म्हणतात मेकॅनो ट्रान्सडक्शन, म्हणजे यांत्रिक शक्तीचं रूपांतर जैविक संदेशात होणं. पेशींच्या संवादाचा एक महत्वाचा प्रकार आहे. ओके, मेकॅनो ट्रान्सडक्शन समजलं. मग या रचनेत फक्त पेशी आणि त्यांचं जाळं इतकंच आहे की अजून काही आहे ना? पेशींच्या मधल्या जागेत एक महत्वाचा द्रव असतो, इंटरस्टिशियल फ्लुइड. इंटरस्टिशियल फ्लुइड? हो, ही जणू आपल्या शरीरातल्या पेशींसाठीची एक अंतर्गत नदी प्रणाली आहे. नदी प्रणाली? म्हणजे ती पोषक तत्व पोचवणं आणि कचरा वाहून नेणं असं काहीतरी? अगदी तसंच, अगदी बरोबर. ही सूक्ष्म नदी पोषक तत्व पेशींपर्यंत नेते आणि पेशींमधला कचरा बाहेर काढायला मदत करते. आणि इथेच रेझोनन्स किंवा लयबद्ध हालचाली महत्वाच्या ठरतात. त्या या द्रवाचा प्रवाह सुधारू शकतात. अच्छा. विचार करा, शहरातली ट्रॅफिक जॅम फुटल्यावर जसं सगळं सुरळीत होतं. हो हो, तसंच काहीसं पेशींच्या पातळीवर. यामुळे लिम्फॅटिक ड्रेनेजला पण चालना मिळते, जी शरीरातली कचरा साफ करणारी सिस्टम आहे, आणि मग सूज कमी व्हायला मदत होते. कमाल आहे. म्हणजे योग्य कंपनांमुळे पेशींसाठी अक्षरशः स्वच्छता मोहीम चालते आणि त्या जास्त कार्यक्षम होतात. पण फक्त स्वच्छताच होते की पेशी अजून काही करतात? त्या बोलतात सुद्धा. बोलतात? कशा? जेव्हा पेशींना असे यांत्रिक संकेत मिळतात, तेव्हा त्या विशिष्ट रासायनिक संदेशवाहक बाहेर टाकतात, म्हणजे सिग्नलिंग मॉलिक्युल्स, सायटोकाइन्स, ग्रोथ फॅक्टर्स असे. अच्छा. हे म्हणजे जणू पेशी एकमेकींना किंवा दूरच्या पेशींना काहीतरी महत्वाचं सांगतायत. पेशींचं स्वतःचं सोशल नेटवर्कच म्हणा ना. पेशींचं सोशल नेटवर्क, हे छान आहे. आणि हे संदेश काय करतात मग? हे संदेश अनेक महत्वाच्या प्रक्रिया कंट्रोल करतात, जसं की जखम भरणे, दाह म्हणजे इन्फ्लमेशन नियंत्रित करणे आणि रोगप्रतिकारक शक्तीला दिशा देणे. संशोधनात म्हटल्याप्रमाणे मेकॅनो ट्रान्सडक्शनमध्ये यांत्रिक उत्तेजनांचं रूपांतर होतं सिग्नलिंगमध्ये, जे पेशींच्या कार्यांवर परिणाम करतं. म्हणजे यांत्रिक उत्तेजना पेशींना नैसर्गिकरित्या बरे करणारे घटक तयार करायला सांगतात. तुम्ही दाहाचा म्हणजे इन्फ्लमेशनचा उल्लेख केलात. आजकाल क्रॉनिक इन्फ्लमेशनबद्दल खूप ऐकायला मिळतं. ह्या प्रक्रियेशी त्याचा काय संबंध आहे?
हो, खूप महत्वाचा संबंध आहे. थोडाफार दाह हा शरीराच्या बरे होण्याचा भाग असतो, पण जेव्हा तो खूप काळ राहतो, क्रॉनिक होतो, तेव्हा प्रॉब्लेम होतो. इथेच मेकॅनो ट्रान्सडक्शनची भूमिका इंटरेस्टिंग आहे. योग्य यांत्रिक उत्तेजना दाह वाढवणारे संकेत कमी करायला मदत करू शकतात आणि दाह विरोधी रेणू सोडायला मदत करू शकतात. अच्छा. याचा परिणाम फक्त लोकल नाही तर संपूर्ण शरीरावर होऊ शकतो, सिस्टमिक परिणाम. चाल उपयोगी पडेल. म्हणजे विशिष्टता महत्वाची आहे का? कोणत्या प्रकारची कंपनं? नक्कीच. अचूकता म्हणजे प्रिसिजन खूप महत्वाचं आहे. हे अगदी रेडिओ स्टेशन लावण्यासारखं आहे. योग्य फ्रिक्वेन्सी लावली तरच गाणं स्पष्ट ऐकू येतं ना. बरोबर. पेशींचंही तसंच आहे. त्यांना बोलण्यासाठी किंवा योग्य प्रतिसाद देण्यासाठी विशिष्ट कंपनं लागतात. कंपनांची फ्रिक्वेन्सी, त्याचा मोठेपणा म्हणजे अँप्लिट्यूड आणि किती वेळ ती दिली यावर पेशींचा प्रतिसाद अवलंबून असतो. खूप कमी उत्तेजनाचा उपयोग नाही आणि खूप जास्त उत्तेजना हानिकारक असू शकते. म्हणजे हे एक प्रकारे पेशींशी त्यांच्या भाषेत बोलण्यासारखं झालं. अगदी. आणि याच तत्वावर काही रेझोनन्स थेरपी उपकरणं काम करतात. लेखात जसं सेल्ट्रॉन QRTचा उल्लेख आहे, ती विशिष्ट अचूक फ्रिक्वेन्सी वापरून पेशींकडून हवा तो प्रतिसाद मिळवण्याचा प्रयत्न करतात. यामागे उद्देश काय? तर पेशींची ऊर्जा निर्मिती सुधारावी, कचरा बाहेर टाकला जावा, दुरुस्ती लवकर व्हावी, रक्ताभिसरण सुधारावं, वेदना कमी व्हावी, हे सगळं त्या थेरपीच्या मूलभूत तत्वांचा भाग आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? आपण हे सगळं एकत्र कसं मांडू शकतो? मला वाटतं मुख्य मुद्दा हा आहे की आपल्या शरीरातल्या पेशी एकट्या नाहीत. त्या सतत एकमेकांशी आणि त्यांच्या आजूबाजूच्या सजीव वास्तुरचनेशी बोलत आहेत. आणि त्या भौतिक शक्तींना, अगदी कंपनांना सुद्धा अतिशय हुशारीने प्रतिसाद देतात. हो, बरोबर. आणि जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर हे ज्ञान आपल्याला शरीराच्या नैसर्गिक उपचार आणि संवाद प्रणालींसोबत काम करणाऱ्या पद्धतींकडे नेतं. म्हणजे फक्त लक्षणांवर उपचार करण्याऐवजी पेशींच्या पातळीवर जाऊन मूळ कारणांवर काम करण्याची शक्यता दिसते यात. जाता जाता एक विचार येतोय